महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे सिस्टमॅटिक काम केलं त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये 288 पैकी 240 विधानसभा क्षेत्रात बऱ्यापैकी चांगलं काम झालं। 288 पैकी 200 विधानसभा क्षेत्रात फक्त 10-12% डिलिशन आलं। स्वाभाविक आहे, 5-7% मृत्यू होते आणि 5-7% स्थलांतर होत आहे। त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं कौतुक करतो। जे महानगर आहेत, नागपूर असो, पुणे असो, मुंबईचा काही भाग असो, तिथे थोडी कार्यपद्धती तालमेल न झाल्यामुळे महाराष्ट्रात असे शहरी भागात 47 विधानसभा आहे की जिथे 1 सप्टेंबरला जी मतदार यादी प्रसिद्ध होणार त्यात सुमारे 30 ते 35% नावं या 47 विधानसभेची डिलीट झालेली असेल। उदाहरण नागपूर शहर लोकसभा, आम्हालाही थोडी चिंता वाटते। 25 लाख मतदारांपैकी 9.5 लाख मतदारांची नावं या मतदार यादीत नसेल। म्हणून मी मतदारांना पण एक अपील करू इच्छितोय की महानगराचा मतदारांनी 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा त्यांना संधी दिली जाणार, त्यावेळी त्यांनी आपलं फॉर्म भरावं।